सोडा. ठेव ठेव इथं बोचक असं. तर पूज्य गुरुजी तुम्हाला काय सामान लागतंय नाही लागतंय ते आम्हाला सांगायचं, पण इथून हलायचं नाही. आणि आम्हाला जे जे माहिती जे जे सामान त्याची लिस्ट करून आम्ही हे सामान आणलेलं आहे बर का. अहो पण लग्न कोणाचं आहे त्याचे नाव तरी सांगा. पूज्य गुरुजी तुम्हाला काय करायचंय हो? लग्न कोणाचं आहे ह्याच्याहून ठरतं काय लग्नाची पद्धत? हा बरं ऐकाच, दस्तूर खुद्द सरकारचं लगीन आहे. हा वाकडे सरकारचं. तुम्हाला बाकीचं काय करायचंय तुम्ही तुमचं काम करा, हितनं हलायचं नाही. काय लागलं सामान तर ह्याला सांगायचं, हिथून हलायचं नाही, मी आजूबाजूलाच असेल. पूज्य गुरुजी समद बाईजवार झालं पाहिजे बर का, नाहीतर पूज्य गुरुजीचं कैलासवासी गुरुजी होईल. कळलं? चला रे तू थांब रे इथं. चल चलायचं चल. आबा मला जोराची लागली. काय रे घरातून निघताना करता येत नाही का? आधी तुझीर झालाय. जा हो थांबो जाई जाई लवकर जा इकडून जा लवकर ये. मोतूर कवाचा आहे? हा मग मोतूर आपण गेले की लगेच मोतूर आहे. लय जुना मैत्र आहे ना? मग इतकी वर्ष कुठं होता? तो त्याच्या व्यापात, आपण आपल्या व्यापात काय जमलं नाही भेटायला. नाव काय म्हणला? काल सांगितलं ना जयसिंग. जयसिंग काल तर काही वेगळंच म्हणला होता. काल नाही मी एका रात्रीत दोस्ताचं नाव बदलतोय. हो रावण झाला असेल तलाव खणून तर ह्या इकडं उशीर होतोय आपल्याला. चल 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 ये लवकर. जयसिंग काकाच्या पोराच्या लग्नात नाचायचं मिरवायचं लाडू बुंदी जिलब्या खायच्या. तू किती खाणार? मी 5 लाडू खाईन. अरे तू 10 खा आणि तुझ्या आईच्या तोंडात गोम 15 जिलब्या. प्लीज घे आता हस तरी. चला चला लवकर जा. अरे वा 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 वा. अहो सरकार हो काय दिसताय तुम्ही. हा झाक एकदम युवराज सिनेमातले हिरो आणि दिसताय सरकार तुम्ही. झालं झालं का? आणि आला नाही येणार कुठं जाणार आहे सरकार. असा दम भरलाय म्या. हो माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही बिंदास्त राहा. हा तेव्हा आला की त्याच्या मानगुट्याला धरून तुमच्या मोहर उभं करतो बस. तुझ्यावर विश्वास ठेव आणि त्याच्या बायकोचा भरोसा कोणी द्यावा. लई तिरपांगड डोकं आहे तिचं. तिनं जर मध्ये खो घातला तर? नाही असं नाही होणार. झालं तर बघ सोपान, आज जर हानम्या ती पोरगी आणि त्याची बायको हे आले नाहीत तर काय होईल ठाव आहे माझं. ठाव आहे ना? निघ आलत का बघ. निघे. बरं झालं बाबा भेटलास. आज माझी त्या बापड्याची बी काय चूक आहे म्हणा. तिच्या बायलानं बसकन मारली त्याला तो तरी काय करणार. लय उपकार झालं रे बाबा तुझं, लय उपकार झाले.
आके आबाचा मैत्रीचा बंगला बघ लय जात आहे. अरे इथं धारकून नका जाऊ, आत चला, आत नाही झाके अजून. चंद्री बघत काय बसली, चल चल. काय हो एवढं पैकावाला मैतर बाजूच्या गावात राहून सुद्धी कधी ऐकलं नाही तुमच्या बोलण्यात. तो कधी आला नाही आपल्याकडं, तुम्ही कधी आला नाही इथं. हाय तरी कोण यो मैतर? बागा आत तर चल, आज जाऊन तुझी ओळख करून देतो, मग तू विचार काय तुला काय विचारायचं ते. ही बघ माझी लेकर राणी वाणी दिसते. काय हो काय, चला चला चल ये, चल चल फिरा, चल फिरा. काय समजा तुम्ही काय म्हणला होता तुमच्या मैत्राच्या पोराचं लग्न आहे म्हणून ना. इथं तर कोण पाहुणं पाय दिसत नाही, वराड दिसत नाही. अहो तुमासनी सांगते म्या, कुठं आणला सामासनी? धनंजय वाकडेच्या बंगल्यात. तुझ्या पोरीचं लगीन आहे आज. राम राम सासरे बुवा. राम राम. राम राम सासूबाई. म्हटलं वधू पक्षाचं स्वागत करायला स्वतःच जावं खाली. सोपान. अरे स्वागताचं सामान कुठं आहे? हे काय तयारच आहे. या. राम राम. राम राम. राम राम. या. सोपान जी. सासरे बुवांचं स्वागत झालं. आता सासूबाईंचा आदर सत्कार.
सरकार. सरकारांच्या सासूबाईचं बंगल्यामध्ये स्वागत असो. खालच्या दराला जाशीला असं वाटलं नव्हतं मला. कालचं तुमचं वागणं बघून वाटलं घराची जाणीव झाली असेल, पोरांची जाणीव झाली असेल, शहाणपण आलं असेल. माझं मन इशेक वेळा सांगित होत कमळे काहीतरी काळ वेळ आहे, पण मलाच मेलेला अक्कल नाही ना. तुमच्यावर विश्वास ठेवला, चुकले म्या, चुकले. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार, ते सरळ नाही होणार. ध्यानातच नाही राहिलं माझ्या. या दारूनं येडं केलंय तुम्हाला. संसार इकून खाया सुरुवात केलीच होती, वाट नाही भरलं म्हणून आता पोरगी निघाला जा. बाबा घरकात सुद्धा जागा नाही गावायची तुम्हाला. बस तुझं कीर्तन ऐकायला आणलं नाही तुला इथं. घरात खायला नाही जाणार आणि हिला पाटलीन म्हणा. माझा अपमान केलतास तू धनंजय वाकड्याचा, आणि काय वाटलं असं सोडीन तुला? असं सोडीन वाटलं? आणि ही चवळी मला हसते, मला फेदी फेदी हसते. भट पिळलं हिच तर दूध गळेल अशी आहे ना तुझी पोरगी. आज बघतो की भट पिळून दूध गळतंय का ते. आवाज वाढवायचा नाही, आवाज खाली. ह्यो धनंजय वाकड्याचा बंगला आहे, तुझा खोपाट नाही. इथं फक्त धनंजय वाकडे सरकारचा आवाज चालतो, बाकी कोणी तोंड सोडायचं नाही.
मला बोलते, मला काय म्हटली होती? तरण्याचं झालंय कोळसा आणि म्हाताऱ्याला आलंय बाळस. काय आता बघ, आता बघ तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या पोरीच्या आयुष्यात कसं कोळसा वाहत्यात ते. सोपान जी त्या चवळीला न्या आणि नवरीसारखं तयार करा. वळ्या. सरकारच्या गाडी मोर येतेस तू. ए म्हातारे, अरे पुढं बघ ना. सरकारला हसतेस तू. हा? हा? घरी तुला जर नेलं तर सरकारच्या समोर तुझ्या घरामध्ये तू हसतेस. हा? हा? तुझ्या घरामध्ये सरकारला हसते तू. आई म्हणा आई. चायला त्या दिवशी तुझ्या घरी आलतो आम्ही, तेव्हा सरकारकडे बघून दात इचकटून हसत होतीच होय ग भावाने. आज तुला लग्नाचा शालू आणून देतो, गुमान नेसायचा. हा? ए, आज तुझं सरकार संगत लगीन आहे. आता हास. हास ना, हास. आवाज बंद. आवाज कर देते. बसा. काय झालं ग? आबा आपल्या संग असं खोटं का वागलं? अम्माबाई, अगं कुठल्या जन्माची शिक्षा देतेस माझ्या पोरासनी? कसला भोग आहे हा? अगं काही योजनाच तरी काय तू? शानच कुंपण खायला लागला तर जायचं कुठं म्या? काय करायचं म्या? माझ्या नशिबात जे जे आलं ते समजा मी
बाई माझ्या लेकराची वाचव. हे मोरा घाबरू नका, रडू नका, घाबरू नका, काय बी होणार नाही. माझ्या जीवात जीव आहे ना, तोवर काय बी होऊ देणार नाही मी तुम्हासनी. आई अंबाबाई आहे ना आपल्या संग. तीच रस्ता दाखवेल. तीच रस्ता दाखवेल. बसा. आज पतूर एवढ्या बाया बघितल्या, पण असली फाटक्या तोंडाच्या वांड बाई आत्ता पतूर दिसली नव्हती. तसं नाही सरकार, ती तुझं तर पार भिजलेलं कोंबडं होईत असेल त्याच्या पुढं. काय रे, त्याला हिता आणायला तयार कशी केलीस? सरकार आणली म्हणजे काय, टावच टाकला तिच्यावर. ती मस्त वांड असलो, मी काय कमी झोंडे का? पोतभर साखऱ्या खाऊन गेलो आणि लय घोळली तिला. नवऱ्याच्या गोड शब्दाने इरघळणार नाही, मग ती बाईच नाही. गोळ्या तिला म्हणलं आता शान खाल्लं, चुकलं माझं, उगा आणलं त्या वाकड्याला. म्हणजे वाकडे सरकारला. बस होय. मग काय अजून समजून सांगितलं, घोळून सांगितलं जरा की दोस्ताच्या पोराचं लग्न आहे, आपल्याला जायला पाहिजे. केलं पोराला तयार, हिला बी घातलं गाडीत. आलो इथं. दिसतोस तसाच आहेस की चोर मल्ल्या. बरं आता बघ, असं भुसकाट पाडतो तिचं. लई जीभ लांब आहे ना व तिची. माझ्या माणसासनी बोलती, मला बोलती. नाही सरकारी एवढ्या वेळेस चूक पदरात घ्या. काय काय पदरात घ्यायचं, काय काय पदरात घ्यायचं, हा? आता परत कळ काढू देते, तिला हितच काढतो का नाही बघ. आणि तुला पण नमस्कार पाहुणं. या बघा आम्ही काय आणलंय. सरकारच्या राणी सरकारसाठी लग्नाची कापड. समधी चिल्लर बी हितच आहे. चला आपण लग्नाचं गाणं म्हणू. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, फुला फुलांच्या बांधून माळा सोपान आला या दारी. गोड गोड आयला आई पोरीमध्ये बी रग आहे. हा, नवरी मुलीमध्ये आहे ना रग. नाही आमच्या सरकार असती जरा असं चमचमीत खायला लागतंय म्हणून म्हणलं. मानता की तुझ्या बायकोला माझी पोर काही किड्याव पडली. अगं म्हणून तर लगीन नाही केलं मी. आणि वाचा वाचा बोलू नको. पोरीला तांदळासाठी तयार कर, खाली घेऊन ये. चल. नाही येणार. नाही येणार बुलेट. गप्पे. ही दोन पोरं माझ्या ताब्यात असतील. पोरीला लवकरात लवकर तयार कर आणि खाली घेऊन ये. तारा ताई नवरी, फुला फुलांच्या
आईची आबरू या पदरावानी असती बघ. एकदा का ती पडली का पडली त्या आधीच तिला लय सांभाळावं लागतं बघ. आई सटवाईनं तुझ्या नशिबात काय लिहलंय तिलाच ठाव. ओ पूज्य गुरुजी, लगीन आज आहे, जरा हात पटा 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 चालवा हा. आणि सुतकी चेहरा केल्यावानी बसू नका. लगीन आहे, सरकारचं लगीन आहे. हसा जरा, हसा हसा. हा सोपान्या आटिपताय का नाही? हे काय झालं सरकार? सरकार काय म्हणतात ते ऐकलं का? चला लवकर लवकर लवकर. सरकार खोळंबले ती. हो मी तर तयार आहे, मुलगा पण तयार आहे. मुलीला बोलून घ्या म्हणजे मी अक्षर टाकायला मोकळा. सोपान तयार आहे ना हो पोरगी? पोरगी असल्यापासून तिचा आई बाप तिच्या लग्नाची स्वप्न बघतात. मी आधी तुझ्या लग्नाची लई स्वप्न बघितली होती, पण आज ते समजे हातीत मिळाल्यावाने वाटतंय. हा तयार होतीच, आता घेऊन येतो मी. नाही 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 म्हणजे मी आणतो बोलू.
चला चला ते भटजी बोलू त्यात तांदळासाठी. काय साधलं पोरीच्या जीवाशी खेळून? हा 2 घोट दारू काय पाजली त्या माणसाने? पोटच्या पोरीच्या नरडीचा घोट घ्यायला निघाला सा? बायका पोरांपरीस तुम्हाला दारू जवळची वाटती? काहीतरी बोल ना. हे समजा मी हिच्या भल्यासाठी करतोय ना. काय भलं करणार आहे तिचं? हा जरा विचार कर ना. यो समजा पसारा बघ सरकारचा. राणी होईल पोरगी माझी, राणी. राणी अव पाणी प्यायला महाग होईल माझी पोर. तो वाकड्या काय गुणाचा आहे चांगलं माहित आहे मला. अख्खं गाव बोंबलतंय त्याच्या नावानं नाव आहे ना मग तुम्हाला. कडू कारलं तुपात तळा नाही तर साखरात गोळा तडूच राहणार. आता लोक काय बोलतात ते मला नका सांगू. आता हे लगीन झालं ना 4 पैसे भेटतात आपल्याला. तुम्ही तेवढाच बघा. काय वापरायचंच नाही. अगं किती दिवस लोकांच्या शेतात राबणार आहेस तू? हे लगीन झालं ना आपलं स्वतःच आपलं शेत होईल. होय आणि मग ते इकून त्याची पिता बी येणार तुम्हाला. अव पोटच्या पोरीचा व्यवहार करून स्वतःचं सुख बघतायचा. कसलं काळीज आहे तुमचं? काहीतरी बोललो का? विचार कर जरा. हे डोकं वापर. मला काय येड लागलं हे समजा करायला. आपली 2 पोरं ताब्यात आहेत त्या वाकड्याच्या. काही लग्न झालं तर समजा व्यवस्थित, नाही तर काय नाही. तो वाकडे लगीन केल्या बघित थांबणार नाही. आपण लग्नाला विरोध केला तर आपल्या पोरांचं काय खरं नाही अशी धमकी दिली त्याने मला. म्हणून हा जेव्हा सगळा खडाटोप केलाय मी तुम्हाला इथं नाही. त्यामुळे काय फक्त तुझा जीव आहे का लेकरांवर? बाप म्हणून मला काहीच नाही वाटत. चंद्रे मी वाईट आहे का? मी लाख वाईट आहे. पण यार तुझ्या आबाला माफ कर. मी काय करू सांग? खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला. खेळ खेळताना माझा गाव मागे पडला. खेळ खेळताना माझा गाव मागे पडला. तरी खुंटते पुन्हा मी. खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला. कमळे आपल्या पोरांसाठी फक्त